नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का की दिवस असो वा रात्र, तुम्ही कितीही कामात व्यस्त असा किंवा एकांतात शांत बसलेला असा, तरीही तुमच्या मनात एक चेहरा, एकच नाव, एकच व्यक्ती सतत घर करून राहते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तो विचार तुमच्या डोक्यातून जात नाही. सकाळी उठल्यावर पहिला विचार त्याच व्यक्तीचा, झोपण्यापूर्वी शेवटचा विचार त्याच व्यक्तीचा, आणि स्वप्नातही वारंवार तीच व्यक्ती दिसते. मनात एक अनामिक हुरहुर, एक गोड वेदना आणि सतत एक प्रश्न असतो की ही व्यक्ती कोण आहे, ती माझ्यासाठी इतकी खास का आहे आणि तिच्या आठवणी वारंवार का येतात. हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काहीतरी खोल अलौकिक रहस्य दडलेलं आहे. जर तुमच्याही मनात हेच प्रश्न असतील, तर आज आपण या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात थेट मनाच्या खोलवर उतरणार आहोत. ही गोष्ट केवळ प्रेम, नातेसंबंध किंवा भावनांची नाही, तर ही गोष्ट आहे आत्मनिक जुळणीची. ही गोष्ट आहे दोन हृदयामध्ये असलेल्या अशा अदृश्य बंधनाची, ज्याला तुम्ही कधीही तोडू शकत नाही. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात इतकी का खास बनली आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला तिच्या वारंवार आठवण येण्यामागील अद्भुत संकेतांना ओळखणे गरजेचे आहे. हे संकेत सांगतात की कदाचित हे नाते सामान्य नसून एका अपूर्ण कथेचा किंवा एका जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधनाचा भाग आहे. चला तर मग या आत्मिक प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की तुमच्या हृदयातील या सततच्या धडधडी मागे दडलेले सत्य काय आहे. या सततच्या आठवणी मागे दडलेला पहिला संकेत म्हणजे आत्मिक बंधन. मित्रांनो, रोजच्या भेटीगाठी तासन तास बोलणे किंवा मेसेज करणे यावर अवलंबून नसलेले एक अदृश्य नाते असते, जे थेट तुमच्या हृदयाच्या खोलवर जाऊन दुसऱ्याच्या आत्म्याशी जोडली जाते. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते जी रोज समोर नसते, पण तिच्यासोबत खूप कमी वेळ घालवलेला असतो, तरीही तिचं अस्तित्व आपल्या प्रत्येक भावनामध्ये, प्रत्येक विचारात असते. ती जवळ असूनही दूर असते आणि दूर असूनही सर्वात जवळ असते. तुम्ही तिला पाहता किंवा तिचं नाव ऐकता तेव्हा मनात एक हुरहुर दाटून येते. विनाकारण तिच्या आठवणी तुम्हाला कधी सुकून देतात तर कधी अस्वस्थ करतात. हे केवळ भावनिक कोड नाही, हे एक आत्मिक बंधन आहे. हे नाते तर्काने नव्हे तर केवळ हृदयाने समजून घेता येते. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील त्या कथेचा भाग आहे. कदाचित अपूर्ण आहे, पण अत्यंत खरी आहे, आणि म्हणूनच तिचा विचार वारंवार बोलावता थकता तुमच्या मनात खोलवर उतरत राहतो. हा धागा इतका मजबूत असतो की त्याला वेळेच्या सीमाही लागू होत नाहीत. हे थेट दोन आत्म्याचं मिलन असतं. दुसरा संकेत म्हणजे अविस्मरणीय क्षण. कधी कधी आयुष्यात काही क्षण असे असतात जे लहान सामान्य वाटतात, पण त्याच्या प्रभावाने संपूर्ण हृदय भिजवून जातं. कदाचित तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत असा क्षण नक्कीच अनुभवला असेल, ज्याने तुम्हाला एक आतून स्पर्श केला असेल. ती एक स्माईल, एक गोड बोलणं किंवा असा एखादा क्षण जेव्हा तिने तुमच्याकडे पाहिलं होतं आणि तुम्हाला वाटलं होतं की बस हीच तर आहे जी मला समजून घेते. असे क्षण फक्त आठवणी बनत नाहीत, तर ते तुमच्या भावनांचा भाग बनतात. प्रत्येक वेळी जेव्हा तो क्षण तुम्हाला आठवतो, तेव्हा तुमच्या मनात एक गोड वेदना किंवा सुकून दाटून येतो. तुम्हाला पुन्हा त्याच भावनांमध्ये परत जायचं असतं. पुन्हा ती स्माईल पाहायची असते जी तुमच्या संपूर्ण जगाला एका क्षणात बदलून टाकत होती. ती व्यक्ती वारंवार तुमच्या विचारात येते, कारण तुम्ही तिच्यासोबत फक्त वेळ घालवला नव्हता, तुम्ही त्या क्षणात स्वतःला जगला होता. तिच्याशिवाय जणू आयुष्याचा तो भाग अपूर्ण वाटतो, कारण त्या एका क्षणात तुम्ही एका खोल नात्याची झलक पाहिली होती. हे क्षण तुमच्या हृदयाच्या प्रोजेक्शन रूममध्ये सतत चालू असलेल्या व्हिडिओसारखे असतात, जे तुम्हाला पूर्णत्व आणि अपूर्णतेच्या सीमेवर सतत झुलवत ठेवतात. तिसरा संकेत अपूर्ण इच्छांची एक शांत कहाणी सांगतो. कधी कधी आपल्या मनात एखाद्या खास व्यक्तीसाठी काही न सांगितलेल्या अपेक्षा, काही अपुरी स्वप्न आणि काही अपूर्ण इच्छा वाढू लागतात. कदाचित तुम्हालाही कधी वाटलं असेल की तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये काहीतरी होत होतं जे पूर्ण होऊ शकलं नाही. एक गोष्ट जी मनातच राहिली, एक भेट जी कधी झालीच नाही, किंवा एखादं नातं जे फक्त बंदच होतं पण वेळेने साथ दिली नाही. आणि हीच अपूर्णता तुमच्या आत एक अस्वस्थता बनून घर करून जाते. जेव्हा आपण कोणाशी जोडले जातो तेव्हा अपेक्षाही जोडल्या जातात, पण जेव्हा त्या अपेक्षा तुटतात तेव्हा हृदय प्रश्न विचारू लागतं, जर मला थोडा वेळ अजून मिळाला असता तर, जर मी ती गोष्ट बोलू शकलो असतो जी मनात दडलेली राहिली. आणि मग हेच प्रश्न दररोज प्रत्येक क्षणी त्याच व्यक्तीच्या आठवणींना अजून खोलवर घेऊन जातात. ती व्यक्ती मग फक्त एक आठवण राहत नाही, ती एक अपूर्ण कथा बनते जी प्रत्येक वेळी तुमच्या विचारात परत येते. अपूर्ण नाती अनेकदा सर्वात जास्त हृदयाच्या जवळ असतात, कारण त्यांच्यात शेवटचे शब्द बोलले गेलेले नसतात.
आणि हृदयाला नेहमी तो शेवटचा संवाद पूर्ण करायचा असतो. आता आपण चौथ्या संकेताकडे वळूया, जो सर्वात खास आणि सर्वात अनोखा असतो. हा केवळ विचार किंवा आठवणींचा खेळ नसतो. हा असतो एक खोल आत्मिक जुळणी, जी शब्दाविना, स्पर्शाविना थेट हृदयापासून हृदयापर्यंतचा एक सरळ मार्ग तयार करते. जेव्हा तुम्ही कोणाला खऱ्या मनाने इच्छिता, तेव्हा तुमचं मन, तुमच्या भावना, तुमचे विचार सर्व काही तिच्या भोवती फिरू लागतं. तुमचा दिवस तिच्या विचारांनी सुरू होतो आणि रात्र तिच्या आठवणींसोबत संपते. मग ती व्यक्ती फक्त कोणी नसते, ती तुमच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग बनते. जरी ती तुमच्याजवळ नसली तरीही तुम्ही तिला प्रत्येक ठोक्यात, प्रत्येक श्वासात अनुभवता. ही जुळणी शारीरिक अस्तित्वावर अवलंबून नसते. हे तर एका ऊर्जेचं नातं असतं, जे दोन आत्म्यांना जोडतं. ही एनर्जी किंवा ही कंपन तुम्हाला सतत एकमेकांशी जोडून ठेवतात. कधीकधी तुम्हाला अचानक कोणतेही कारण नसताना खूप आनंद होतो, किंवा अचानक उदास वाटू लागतं आणि नंतर कळतं की त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं घडलं होतं. हा संकेत सांगतो की तुमचं प्रेम खरं आहे, खोल आहे आणि अगदी वास्तविक आहे. आणि पाचवा आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीसोबत सतत मानसिक संवाद साधत असता. हा संवाद प्रत्यक्ष बोलण्यासारखा नसतो, पण तुमच्या मनात तिचे विचार, तिच्या प्रतिक्रिया आणि तिच्याशी काल्पनिक बोलणं सत्य सुरू असतं. तुम्ही एखादी गोष्ट वाचता, पाहता किंवा ऐकता, तेव्हा आपोआप विचार करता की यावर तिची काय प्रतिक्रिया असेल किंवा मी तिला हे कसं सांगेन. अनेकदा तुम्ही तिच्यासाठी मनातल्या मनात सल्ला देता, तिच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता किंवा तिच्या आनंदाची कल्पना करता. हा न थांबणारा विचाराचा ओघच दर्शवतो की ती व्यक्ती तुमच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. तुम्ही नकळतपणे तिच्यासाठी एक मानसिक जागा निर्माण केली आहे, जिथे ती नेहमी उपस्थित असते. जरी तुम्ही तिला प्रत्यक्ष भेटत नसाल किंवा बोलत नसाल, तरी तुमच्या मनात तिच्याशी असलेलं हे नातं तुम्हाला सतत तिच्याशी जोडून ठेवतं. कारण जिथे मनात संवाद थांबत नाही, तिथे नातंही कधी संपत नाही. तर मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही हे संकेत समजून घेतले आहात, तेव्हा तुमच्या हृदयाची ती खोली तुम्ही अनुभवू शकत असाल, जिथे ती एक व्यक्ती शांतपणे बसली आहे, तुमच्या प्रत्येक ठोक्यात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक शांततेत. आठवण येणं हा केवळ एक भावनिक प्रतिसाद नसून दोन आत्म्यांच्या खोल जुळणीचा पुरावा आहे. हे नाते आपल्या आयुष्यात येतात, ज्यांना आपण शब्दात वर्णन करू शकत नाही, पण हृदयाला माहीत असतं की ती व्यक्ती आपल्यासाठी खास का आहे. हे बंधन स्वीकार करा आणि या अनोख्या नात्याचा, सुंदरतेचा अनुभव घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.